सोशल मीडियावरती ते म्हणजे एक तर झोमॅटो, स्विगीसारखे डिलिव्हरी ॲप्स आहेत आणि त्याच्यामुळं मार्जिन्स कमी होत आहेत आणि मग हे बॅन करा किंवा हे बंद करा, ह्याने काही राम ठेवला नाही बिझनेसमध्ये. आता हे राहणार तर हे मान्य झालंय आपल्याला ॲज अ इंडस्ट्री म्हणून आपल्याला दिसतंय की आपण झोमॅटो, स्विगी काही बंद पडणार नाहीये. बरोबर. हे नाही कोणी दुसरं कोणीतरी येईल. हे नाही दुसरं कोणीतरी आणि हे 10,000 कोटीचे बिझनेस झालेले. तर मग काय बदल करणं गरजेचं आहे रेस्टॉरंट्समध्ये की जेणेकरून आपण ह्यांच्यासोबत कोएक्झिस्ट करू शकू? याच्यामध्ये प्रॉब्लेम हा ॲक्च्युली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि हा प्रश्न अवॉइड करून शक्यच नाही. म्हणजे आज रेस्टॉरंटियर, हॉटेल्स वगैरे ह्यांना हा प्रश्न अवॉइड करून म्हणजे नाही करता चालणार. येणारच नाही आहे. तुम्ही आज ते 25 ते 30% तुम्ही ते लोकं घेतायत. म्हणून तुम्ही तुमची कॉस्ट जर 30% वाढवली, तर त्याचा तुमच्या व्यवसायावरती परिणाम होणार आहे. तर मला कधी-कधी असं वाटतं, की अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, की जी आमची ओरिजिनल जी पद्धत होती, ट्रेडिशनल पद्धत होती, की तुम्ही तुमचे 2-3 माणसं ठेवा, तुम्ही तुमचे 2-3 व्हेइकल ठेवा आणि तुम्ही तुमचा जो पेरिफेरी एरिया आहे 5 किलोमीटर, 7 किलोमीटरचा, तुम्ही त्या पेरिफेरीमध्ये तुम्ही तुमच्या डिलिव्हरीला फोकस करा. कारण तुमची ती जी कॉस्ट आहे, ती ह्याच्या मानाने फारच कमी आहे. प्लस ती जी मॅनपॉवर तुमची जी आहे, जर डिलिव्हरी जर नसेल, तर त्याचा तुम्ही इकडे कुठेतरी इतर कामांमध्ये त्यांचा वापर करू शकता. हे मला सगळ्यात जास्ती वाटतं. कारण हे ह्यांचे पर्सेंटेज कमी करणार नाही आहेत, कारण त्यांचा तो व्यवसाय आहे. आणि तुम्ही तेवढे पर्सेंटेजमध्ये रेट तुम्ही मेनूमध्ये वाढवले, तर तुमचं कदाचित डिलिव्हरीला तुम्हाला हे मिळेल, पण तुमचा रेस्टॉरंटला फुटफॉल जो आहे, तो मात्र मार खाईल. कारण मी बऱ्याचशा रेस्टॉरंटवरशी बोललो तर त्यांनी काय केलं झोमॅटोसाठी, स्विगीसाठी लिमिटेड मेन्यू ठेवला आहे. ते सगळा मेनू त्यांचा आहे तो तिकडे ठेवलेला नाही आहे बरोबर. आणि ते म्हणतात आम्हाला दिवसाच्या काय बाबा 40-50 ऑर्डर येतात. 40-50 ऑर्डरमध्ये ते म्हणले आम्हाला परवडतं. माझ्याकडं मला ॲटलीस्ट हे माहिती आहे की समजा जर इकडे सगळे टेबल नाही भरले तर इकडून माझी कॉस्ट कव्हर होते. अशा पद्धतीने बरोबर. सो तेही करूच हो, शकतो. काही करू शकतात. लोकं आपला कसं आहे आता व्यावसायिक जो आहे, तो त्याच्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरणारच आहेत. कारण आता हे जसं आपण म्हणालो, की Zomato आणि Swiggy तर जाणार नाही आहेत. हे गेले दुसरे कोणीतरी येतील. मग असं असल्यानंतर ह्यांना पण यातनं काहीतरी मार्ग काढायला लागणारच आहे. आयदर ट्रेडिशनल वेनी मार्ग जाणं किंवा मग आता जे आत्ता नवीन पद्धती वापरतायत ते करणं. कुठला ना कुठल्या तरी मार्गाने यांना हा व्यवसाय चालू ठेवायला लागणार आहे आणि मॉडर्न त्यामुळे प्रॉब्लेम्स करणं. नीड हो, ते मॉडर्न राहणारच सोल्युशन्स. आहे.